नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी प्रमोद देशकरी. जसं की आपल्याला माहिती आहे की आपण इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या माध्यमातून विविध क्षेत्रामधील जे मान्यवर आहे या मान्यवरांची मुलाखत आपण घेत असतो आणि आपले जे विद्यार्थी आहेत, जे ॲस्पिरंट आहेत, त्यांना एक भविष्यासाठी, एक चांगल्या भविष्यासाठी आणि शासनामधील खूप चांगल्या पदांसाठी कशा पद्धतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करावी या अनुषंगाने आपण त्यांचं मार्गदर्शन हे वेळोवेळी घेत असतो विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला जे पाहुणे लाभलेले आहेत त्यांचं नुसतं नाव जरी घेतलं तर MSCB या एका विविध कार्यक्षेत्र असलेल्या आणि ट्रायफर्केशन झालेल्या एका खूप मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून, या मुलाखतीच्या माध्यमातून आपणाला होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या स्टुडिओमध्ये त्यांचं स्वागत करतो. माननीय श्री लक्ष्मीदास सोनकवडे साहेब. नमस्कार साहेब. सर, मुख्य अभियंता, महाट्रान्सको किंवा ज्याला आपण महावितरण म्हणतो, एका तपाची त्यांची तपश्चर्या होती तिथली आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी तिथे काम केलेलं आहे. आता ते निवृत्त जरी असले तरी त्यांचा कामाचा जो आवाका आहे तो अजूनही कमी झालेला नाही. 1980 साली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमधनं ते BE झालेले होते इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये आणि त्याच वर्षी UPSC सुद्धा त्यांनी उत्तीर्ण केली होती. आता 1980 आणि आज आपण 2022मध्ये आहोत. एक खूप मोठा कार्यकाळ त्यांचा झालेला आहे. तर त्यांचं मार्गदर्शन आपण इथे घेणार आहोत. सामाजिक कार्याचं जर बोलायचं झालं तर त्यांचं खूप उल्लेखनीय कार्य हे समाजासाठी आहे. त्यांनी विविध ठिकाणी UPSC आणि MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने दिलेली आहेत. साधारणतः एक 400 पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलच्या माध्यमातून त्यांनी सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं जे कार्य आहे हे अजूनही सुरूच आहे आणि जर त्यांच्याशी जेव्हा आपण बोलतो तर आपल्याला त्यांच्या बोलण्यातनं, त्यांच्या बोलण्यातल्या ओघातनं कळतं की त्यांचे अजूनही सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठान जे आहे त्याच्या माध्यमातून त्यांना खूप काही कार्य हे करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या मुलाखतीला आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जी उत्सुकता असते, तर एका तपापेक्षा जास्त तुम्ही मुख्य अभियंता, महापारेषण याच्यामध्ये कार्य केलेलं आहे सर. तर हे काम करताना किंवा हे एक ज्याला म्हणतो आपण की एक पूर्ण फ्लो देताना कामाचा, तर याच्याबद्दल तुम्ही तुमच्या जर सिंहावलोकन केलं आपण तर एक दिसतं की एका तपापेक्षा जास्त तर मुख्य अभियंता म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याच्या असं आहे की मुख्य अभियंता याचं काम हे बऱ्यापैकी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला जातं. त्याच्या अंडर साधारणपणे 5 ते 6 सुप्रिटेंडिंग इंजिनियर असतात. प्रत्येक सुप्रिटेंडिंग इंजिनियरच्या अंडर साधारणपणे 5-6 एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स असतात आणि मग ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियर असा मोठा वर्ग असतो. बेसिकली मुख्य अभियंत्याचं काम हे त्या रिजनमध्ये प्रोजेक्ट आणि ऑपरेशन अशी दोन्ही कामं असतात. मी ज्यावेळेला मुख्य अभियंता झालो तर हे साधारणपणे 2006च्या आसपास आणि 2005ला आमचं ट्रायफर्गेशन झालेलं आहे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचं. आणि ट्रान्समिशन कंपनी म्हणजे महावितरण नव्हे, म्हणजे महाट्रान्सको म्हणतो आपण त्यांना. तर ह्या कंपनीकडं विद्युत मंडळ असताना बऱ्यापैकी दुर्लक्ष केलं जायचं किंवा केलेलं होतं काही कारणामुळं. पण 2005 नंतर पूर्णपणे एक कंपनीच झाल्यामुळं पारेषण नावाची, तर ह्या पारेषणचे एक सेपरेट MD, सेपरेट डायरेक्टर्स, सगळी विंगच वेगळी आणि एक पूर्ण कंपनीचा स्टेटस आल्यामुळं
तर दुर्लक्षित असलेल्या भागाकडं बऱ्यापैकी लक्ष दिलं गेलं. त्यामुळे कामं इतकी प्रचंड होती तिथं की 2006ला ज्या वेळेला मी मुख्य अभियंता म्हणून प्रमोट झालो त्यावेळेला प्रोजेक्टची कामं ही सर्व महाराष्ट्रभर म्हणजे प्रचंड म्हणजे प्रचंड की कधीही एवढी कामं झाली नव्हती, एवढी कामं त्यावेळेला निघाली. आणि कामं निघाल्यानंतर वास्तविक पाहता सगळ्यांना माहिती असेल की रस्ता आपल्या शेतातून जाणे म्हणजे त्या शेतकऱ्यांना आनंद होतो. पण महापारेषण किंवा महावितरण यांची लाईन जर गेली आपल्या शेतातून तर तो तेवढा दुःखी कष्टी होतो. त्यामुळे माझ्या शेतातून लाईन MSEBची जाणार नाही याची काळजी किंवा विरोध, काळजीपोटी विरोध हा प्रत्येक ठिकाणी होत असतो. आणि हा विरोध त्या काळामध्ये प्रोजेक्ट्स वाढल्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला. आणि महत्त्वाचं म्हणजे 400 kV असू देत किंवा 220 kV असू देत, ह्या लाईनचं कन्स्ट्रक्शन करण्याच्या वेळेला लोकांचा बऱ्यापैकी विरोध होत गेला. आणि विरोध झाल्यामुळं तेवढ्याच जास्त इन्व्हॉल्वमेंट म्हणजे तोपर्यंत कलेक्टर म्हणा किंवा तहसीलदार म्हणा किंवा पॉलिटिकल लोक म्हणा यांचा सहभाग न घेता जेवढी कामं करता येतील तेवढी कामं तिथं केली जायची. आणि म्हणून मुख्य अभियंता आणि सुपरिटेंडिंग इंजिनियरची कामं ही 2005 नंतर वाढली. बरं. आणि त्या काळामध्ये मी मुख्य अभियंता असल्यामुळं माझ्याकडं पण नॅचरली ह्या प्रोजेक्टची कामं भरपूर. आणि मला सांगायला आनंद होतो की दाभोळ नागोठणे 400 kV लाईन म्हणा, खोपोली, लोणावळा, नंतर चिंचवड आणि गणेशखिंड ही लाईन म्हणा किंवा नागपुरातली सुद्धा एक फार मोठी प्रचंड मोठी लाईन आहे. अशा अनेक लाईनीच्या कन्स्ट्रक्शनमध्ये माझा सिंहाचा वाटा आहे. मी तर असं म्हणेन की जर मी त्या जागी जर नसतो तर मला आज पण अभिमानानं सांगता येतं की ती लाईन पण झाली नसती. नाही, नक्कीच. बरोबर. तर बेसिकली मला एवढंच म्हणायचं आहे की अशा पद्धतीची कामं करताना काम झाल्यानंतर आनंद पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात होतो. बरोबर आहे. काम पूर्णत्वास नेण्याचा जो आनंद असतो. एक्झॅक्टली. आपली बेबी आज मी एवढ्या जवळजवळ 10-12 वर्षानंतर सुद्धा दाभोळ नागोठण्याचं आणि ह्या 132 kV लाईनचं नाव माझ्या तोंडून येतं ह्याचाच अर्थ त्यावेळेला मला किती आनंद झाला असेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी साधनांची किंवा कॉन्ट्रॅक्टर्सची किंवा ऑफिसर्सची फक्त तिथं आवश्यकता असते असं तोपर्यंत आम्हाला वाटायचं. पण एकंदरीत ज्या वेळेला आम्ही इथं इन्व्हॉल्व होत गेलो त्यावेळेला लक्षात आलं की प्रोजेक्ट मॉनिटरिंग नावाचा पण एक विषय जो आहे. बरोबर आहे. आणि त्यावेळेला मी प्रोजेक्ट मॉनिटरिंग म्हणून हा एक सब्जेक्ट कॉर्पोरेट ऑफिसला आला आणि एक स्पेशल त्या प्रोजेक्ट मॉनिटरिंगसाठी एक विंग निर्माण केली गेली. बरं. प्रोजेक्ट मॉनिटरिंग म्हणून. तोपर्यंत प्रोजेक्टकडं मॉनिटरिंग करण्यासाठी हेड ऑफिसला किंवा कॉर्पोरेट ऑफिसला एक पूर्णपणे विंग असावी. ती चीफ इंजिनियरच्या एका अधिकाराखाली यावी. चीफ इंजिनियर सेपरेट त्याच्यासाठी असावा. अशा पद्धतीचं तिथं काही नव्हतं. म्हणजे जे काही पूर्वापासून चालत आलेल्या ज्या प्रथा होत्या म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही अपडेट करत गेलात की ज्या पद्धतीने रिक्वायरमेंट होती ऍक्च्युअल प्रोजेक्टवर काम करायची. म्हणजे तुमच्या प्रश्नातनं जर आपण उत्तरातनं जर आपण जायचं झालं तर तुम्ही हायरार्की सांगितली त्या विभागाची की कशा पद्धतीने पदं असतात, कामाचं स्वरूप मग ते प्रोजेक्ट असो किंवा ऑपरेशन असो
ह्याही पद्धतीने तुम्ही त्याच्याबद्दल नक्कीच कमेंट केली. आणि जे टेक्निकल गोष्टी आहेत म्हणजे मग त्या 440 kVच्या असतील किंवा 220 kVच्या ज्या लाईन्स 220 केवी ह्या त्याच्यामध्ये ज्या असं आहेत असतं की आपली ट्रान्समिशनमध्ये ह्या महापारेषणमध्ये 500 केवी DC लाईन चंद्रपूरपासून ती निघते आणि पडघ्यापर्यंत येते. अशी ही 500 केवीची DC लाईन भारतामध्ये पहिल्यांदा आपण महाराष्ट्रामध्ये केली. आणि त्या लाईनीवरती आम्ही काम पण केलेलं आहे. मी स्वतः काम केलेलं आहे. चंद्रपूर हे माझ्या अंडर ज्यावेळेला मी नागपूरला होतो त्यावेळेला होतं आणि ज्यावेळेला मी वाशीला होतो त्यावेळेला पडघा माझ्या अंडर होतं. त्यामुळे दोन्ही ठिकाणची मला माहिती आहे. त्याच्यानंतर 400 केवी 400 केवीचं आपल्याकडं अतिशय व्यवस्थित असं ट्रान्समिशनचं जाळं आहे महाराष्ट्रामध्ये. आणि विद्यार्थ्यांना तसं सांगायला काही हरकत नाही की 400 केवीचं जाळं हे महाराष्ट्रामधलं अतिशय समृद्ध असल्यामुळं ह्या महाराष्ट्रामध्ये जे इंडिया लेवलची PGCL नावाची कंपनी आहे, पॉवर ग्रिड म्हणतात त्याला. बरोबर. तर ते पॉवर ग्रिडची एंट्री ही बऱ्याच उशिरा झाली इथं महाराष्ट्रामध्ये, कारण आपलं जाळंच इतकं खणखणीत होतं त्यावेळेला. बरं. त्यानंतर 220 केवी सुद्धा 400 केवी मला आठवतं की 2001 किंवा 2ला चंद्रपूरपासून ते परळीपर्यंत येणारी लाईन ही काही टॉवर पडल्यामुळं 2 लाईनी त्याच्या बंद पडल्या. 4 लाईनी आहेत ह्या टोटल. आणि 2 लाईनीवरती आपण मुंबईकडं जनरली काय आहे की जनरेशन आपलं आहे नागपूर विदर्भामध्ये आणि लोड आहे आपला मुंबई पुण्याला. आणि त्यामुळं झालं कसं की ती जी 2 लाईनी गेल्यामुळं ऑफ झाल्यामुळं आपला सगळा लोड जो आहे तो 220 केवीच्या ग्रीडवरती आला. आणि 220 केवीच्या ग्रीडवरती आल्यामुळं 220 केवीच्या ग्रीडला ताण आहे. लोड जो आहे तो घेऊ शकेल का नाही तरीसुद्धा आपण बऱ्यापैकी त्यावेळेला सस्टेन केलं. साधारणपणे 400-500 मेगावॅटचा तुटवडा झाला, पण तो 10,000 मेगावॅटमध्ये 400-500 म्हणजे हार्डली 5%चा आहे. सरांच्या बोलण्यातनं प्रत्येक वेळेस फॅक्ट्स आणि आकडेच असतात, कारण त्यांनी जे काही आपल्या प्रश्नाला उत्तर दिलं त्याच्यामध्ये पूर्ण फॅक्ट्स आणि आकडे आहेत. म्हणजे किती महत्त्वाचे हे पॉईंट्स आहेत हे विद्यार्थी मित्रांना लक्षात आलं असेल. माझा याच अनुषंगाने दुसरा प्रश्न असा आहे सर, मला अजून एक सांगतो की 220 केवी आहे, त्याच्यानंतर आपली 132 केवी आहे. हां बरं. आणि टाटाकडं ज्यावेळेला टाटा ही मुंबईला सप्लाय देणारी कंपनी होती त्यामुळे 100 केवी त्यांची लाईन असते. तर आपल्या काही लाईन्स 100 केवीच्या पण आहेत. आणि वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये 110 पण आहेत, त्या आपण 132ला कन्वर्ट करणार. आणि बरोबर आहे. विदर्भामध्ये आपण 66 केवी बऱ्यापैकी होतं. आता मला सांगायला आनंद होतो की 66 केवी लाईन ह्या जवळजवळ 70 ते 80% मी बंद केल्या आणि तिथं 132 टाकलं. आपल्याला 66 एलिमिनेशन हा एक महाराष्ट्राचा फार मोठा एक विषय होता. तर त्याच्यामध्ये पण माझा बऱ्यापैकी सहभाग होता. मी तिथं नागपूरमध्ये 3 वर्षामध्ये प्रचंड काम केलं आणि 70% काम संपवलं आणि 30% काम अगदी शेवटच्या ह्याच्यामध्ये होतं. तर टोटल आपल्याकडं सांगायला तुम्हाला विद्यार्थ्यांना की 500 केवी DC, 400 केवी, नंतर 220, 132, 110चं सुद्धा आपण 132 मध्ये कन्वर्ट करून घेतलं. नाही करायचं चाललं होतं, मला एक्झॅक्टली माहीत नाही त्याच्याबद्दल. त्या अनुषंगाने माझा दुसरा प्रश्न असा आहे सर की महाट्रान्सको, महाडिस्कॉम आणि महाजेनको हे 3 विभाग आहेत. ट्रायफर्केशन आपण 2005च्या नंतर बोलतो. तर आता विद्यार्थ्यांच्या आता जर आपण लेटेस्ट सिनारिओ बघितला तर ज्या जागा निघालेल्या आहेत तर याच्यामध्ये इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी तर जागा आहेच आहे, पण सिव्हिल आणि तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जागा आहे. तर विद्यार्थ्यांना नवल वाटतं आणि बऱ्याचदा त्यांचे प्रश्न असतात, कुतूहलाने म्हणा किंवा एक इन्फॉर्मेशन म्हणून म्हणा की नेमकं याचं किंवा या स्ट्रीमचे जे विद्यार्थी आहेत इंजिनिअरिंगचे यांचं तिकडे काय काम असतं. आणि यालाच लागून माझा दुसरा प्रश्न असा असेल की जेनको आणि तुमचं डिस्कॉमपेक्षा जसं आपण म्हणतो की महापारेषण किंवा ट्रान्सकोमध्ये विद्यार्थ्यांनी जॉईन करावं, तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
आता बेसिकली मी महाट्रान्सकोचा माणूस आहे. बरोबर आहे. जास्तीत जास्त सर्व्हिस माझी ट्रान्समिशनमध्ये गेली, त्यामुळं मी ट्रान्समिशनची वकिली करणारच. बरोबर आहे. तर बेसिकली एक सांगायला हरकत नाही की डिस्ट्रीब्युशन, वितरण हे काम जे आहे ते कन्झ्युमर ओरिएंटेड आहे. बरोबर आहे. तिथं प्रत्येक तुमच्या कन्झ्युमरशी, ग्राहकाशी संपर्क येतो, हो, ग्राहकांशी थेट संपर्क येतो. बरोबर. थेट संपर्क. आणि जनरेशन जे आहे, जनरेशन ही कंपनी आधीपासून फॅक्टरी ॲक्टच्या अंडर आहे. असल्यामुळं तो एक सेपरेट असा एक विषयच आहे. आणि ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन हे 2005पर्यंत एकत्र होतं. जनरेशनमध्ये फॅक्टरी ॲक्टच्या अंडर काम करत असल्यामुळे तिथं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजे काय, असिस्टंट इंजिनियर, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे नवीन नॉमिनक्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, एवढे 4 ज्या काही पोस्ट आहेत त्या सगळ्या शिफ्टमध्ये काम केल्या जातात. बरोबर. शिफ्टमध्ये काम करणारा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. काही ठिकाणी एसी पण होते, पण ते आता बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे नाही आहेत. पण जनरेशनमध्ये तुम्ही शिफ्टमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियरपर्यंत काम करता, ट्रान्समिशनमध्ये पण तुम्ही सबस्टेशनमध्ये शिफ्टमध्ये काम करता, पण ते असिस्टंट इंजिनियरपर्यंतच मर्यादित आहे आता. बरोबर. आणि इथं थेट ग्राहकांशी संपर्क येत नसल्यामुळं अतिशय सुंदर काम, सगळं टेक्निकल काम ट्रान्समिशनमध्ये असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर व्यवस्थितपणे तुमचं टाईम मॅनेजमेंट म्हणा, वेळेचं नियोजन केलं तर घराकडं सुद्धा छानपैकी लक्ष देता येतं. आणि ह्याचाच भाग म्हणून सांगायला हरकत नाही की आज तुम्ही जर बघितलात MECBचे जे काही 3 विंग्ज आहेत त्याच्यामध्ये ट्रान्समिशनमध्ये काम करणाऱ्यांची मुलं हे जरा बऱ्यापैकी सेटल्ड झालेली दिसतात. म्हणजे म्हणून विद्यार्थ्यांनी महाट्रान्सको एक आणि निवडायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ट्रान्समिशनमध्ये काम करण्याचा आनंद इंजिनिअरिंग झाल्यानंतर बाकीच्या ठिकाणी आता थेट ग्राहकांशी ज्या वेळेला वितरणमधली लोक येतात त्यावेळेला तिथं टेक्निकल काम फारसं राहतच नाही. जनरेशनमध्ये ठीक आहे, मी समजू शकतो टेस्टिंग तिथं थोडंफार आहे, पण तिथं वेगळ्या पद्धतीच्या काही अडचणी. पण ट्रान्समिशनमध्ये मात्र पूर्ण टेक्निकल काम आणि खरोखर तिथं जे काही तुम्ही काम करता त्याचा आनंद मिळण्यासाठी तुम्हाला खरोखर त्याचा त्या पायाचा उपयोग होतो. बरं. अजून एक सांगायचं, तुम्ही आता जो दुसरा प्रश्न केलात की इलेक्ट्रिकल डॉमिनेटिंग कंपनी आहेच, वादच नाही. बरोबर. तर त्यावेळेला टेलिकॉम, पूर्वी कसं होतं माहीत आहे का की टेलिकॉमची जी मंडळी, मी सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधली 1980 साली COEPतनं डिग्री केली, त्यानंतर इमिजिएट मी इथं लागलो. तर टेलिकॉमचा मी विद्यार्थी असूनसुद्धा मला साधारणपणे 88पर्यंत मी इलेक्ट्रिकलचं काम केलं. 88पासून 1-1.5 वर्ष मी टेलिकॉमचं काम केलं. त्याच्यानंतर परत इलेक्ट्रिकलचं काम करायला सुरुवात केली. म्हणजे फारसा काही फरक पडला नाही त्याच्यात. कारण टेलिकम्युनिकेशनला असं वेगळं काही काम तोपर्यंत नव्हतंच. पण 2005 नंतर ट्रायफर्गेशन झाल्यानंतर लक्षात यायला लागलं की आपण ज्या वेळेला कंपनी झाल्यानंतर आपल्याला स्कोप कुठं आहे, काय काय करू शकतो आपण, मग ह्या टॉवर्सचा फायदा कसा घेऊ शकतो, HVDC लाईन जी आहे त्याचं काय करू शकतो. मग बरेच सर्वे झाल्यानंतर तिथं ऑप्टिकल फायबर टाकून आपण पैसे मिळवू शकतो, कम्युनिकेशन वगैरे करून पैसे मिळवू शकतो. आपण हे जे काही तुमचे मोबाईलची G4 वगैरे वगैरे यंत्रणा आहेत तर त्या माध्यमातून काही विक्री करून पैसे मिळवू शकतो. असे अनेक विषय तिथं यायला लागले होते आम्ही ज्या वेळेला 2010-12च्या आसपास. आणि त्या पद्धतीनं वेगवेगळ्या कंपनींशी टायप पण मला आठवतं झालेलं. बरं. आणि
टेलिकॉमच्या मुलांसाठी बऱ्यापैकी म्हणजे फक्त कम्युनिकेशन आणि जे काही तुमचे रिलेज वगैरे आहेत सबस्टेशनमधले तेवढे ऑपरेट करण्यासाठी जो काही डाटा आहे तो फक्त आपण कम्युनिकेट करायचा एवढ्यापुरतं मर्यादित न राहता त्याला बऱ्यापैकी आकार पण आला. म्हणून टेलिकॉमला प्रचंड याच्या पुढे स्कोप येण्याची शक्यता आहे. बरं बरं. म्हणजे अपग्रेड व्हायला खूप आहे, चान्स असेल, पण मी गेल्या 5 वर्षामध्ये माझा तसा काही संबंध राहिला नसल्यामुळे. पण तरी इंजिनियर म्हणजे एकदा सिलेक्शन होईपर्यंतच नाही तर त्याच्यानंतर सुद्धा जर स्वतःला अपडेट करायचं असेल, अपग्रेड करायचं असेल तर खूप चांगली संधी संधी आहे. ही महाट्रान्सकोमध्ये आहे. प्रश्नच नाही. आणि त्याच्यात सिव्हिलचं काम जे आहे ते एक बघितलं मी की सिव्हिलची लोकं ही आधीपासून होतीच. जसं टेलिकॉमच्या स्टुडंट्सना किंवा त्या विद्यार्थ्याला म्हणा तर तिथं फारसं वेगळं काम दिलं नाही तरीसुद्धा तो इलेक्ट्रिकलचं काम करायचा, मग थोडंफार टेलिकॉमचा करायचा. तसं याच्या पुढे न राहता टेलिकॉम ही विंगच सेपरेट झाली आता अलीकडच्या काळात. आणि सिव्हिलचं तर तसंच होतं पूर्वीपासून. सिव्हिलची ही विंग वेगळीच होती. सिव्हिलकडे प्रचंड कसं की सर्वे अँड इन्व्हेस्टिगेशन हा पार्ट असतो. म्हणजे जे काही इन्स्टॉलेशन वगैरे जे आहे अगदी ते सगळे सर्वेमध्ये मी स्वतःहून आता तुम्हाला सांगायला हरकत नाही की काही खूप चांगली कामं माझ्या हातून मी टेलिकॉमचा असलं तरीसुद्धा मी त्यांना व्यवस्थित गाईड करून एक 3-4 कामं खूप आठवणीत राहतील अशी माझ्याकडनं झालेली आहेत. बरं बरं. म्हणजे कसं की प्रोजेक्ट मॉनिटरिंग हा विषय माझा होता. मी सुरुवात केली ती विंग. तसंच सर्वे अँड इन्व्हेस्टिगेशनमध्ये सुद्धा कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, आपण त्यामध्ये काय, तर त्या पद्धतीनं पण आम्ही केलेलं आहे ते. बरं. एखादं एक्झाम्पल सांगू शकता? एखादं म्हणजे काय की इथं ज्या वेळेला चिंचवडला एक लाईन टॅप करायची होती आम्हाला, तर त्यावेळेला 3-4 वर्षापूर्वी एक सर्वे झाला होता आणि सर्वेच्या लोकांनी एक 2.5 ते 3 एकर जागा तिथं घ्यायला पाहिजे टॅप जिथं होतो. तर तिथं रिकमेंडेशन तसं होतं आणि ते 2-2.5-3 एकर जागा चिंचवडसारख्या ठिकाणी मिळवणं म्हणजे तसं कठीण काम होतं. तर ते मी थोडंसं बदलून वेगळ्या पद्धतीनं आहे त्या ROWमध्ये मी ते काम उरकून घेतलं होतं. बरं. म्हणजे अर्थात माझी सहभाग बऱ्यापैकी होता. मी त्यांना बोलवून ते सगळं कसं करायचं वगैरे सांगून लाईन कशी फिरवायची, कुठं टॅप द्यायचा, कुठं झेड वगैरे वगैरे त्यांना पटलं होतं ते. त्यांच्या डोक्यात पण आहे. तसाच एक विषय नागपूरमध्ये केला होता मी एका कॉलेजमध्ये. एक फार मोठं कॉलेज आहे तिथं. त्या कॉलेजच्या गेटवरती समोरच एक टॉवर होता आणि टॉवर तो कसल्याही परिस्थितीत हलणार नाही म्हणून सांगितलं होतं. बरं. तर तो टॉवर मी काढला होता. त्यामुळं आज पण त्या कॉलेजमधली लोक म्हणा किंवा पॉलिटिकल लोक म्हणजे त्या वेळेस कामाच्या स्वरूपानुसार आपल्याला काही डिसिजन जे आहेत हे फर्म डिसिजन घ्यावे लागतात. थोडंसं इन्व्हॉल्वमेंट असलं ना बरोबर की तिथं सुद्धा. पण सिव्हिलचं काम सुद्धा फार छान आहे इथं. म्हणजे असं समजू नये लोकांनी की इलेक्ट्रिकल डॉमिनेटिंग आहे म्हणून सिव्हिलच्या. आणि अगदी सांगायला हरकत नाही की तुम्ही 8 तास, 10 तास, 11 तास, एखाद्या दिवशी 12 तास, 15 तास सुद्धा काम करावं लागेल. पण इतर वेळेला अतिशय व्यवस्थितपणे तुम्ही वेळेचं नियोजन करून घराकडे लक्ष देऊन व्यवस्थितपणे काम करू शकता आणि बाकीच्या गोष्टी पण तुम्ही हे करू शकता. म्हणजे इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी असो किंवा कम्युनिकेशनचे विद्यार्थी असो किंवा सिव्हिलचे विद्यार्थी असो तर त्या विद्यार्थ्यांना स्वतःला खूप अपडेट आणि अपग्रेड ठेवण्याची सुवर्ण संधी या विभागामध्ये नक्कीच आहे. जसं सरांनी सांगितलं की ज्या पद्धतीची कामं आहे, ज्या पद्धतीचं कामाचं स्वरूप आहे, ॲडव्हान्स काडा असेल, PLC असेल, त्यानुसार जे काही ट्रान्समिशन होत असेल तर याच्यामध्ये नक्कीच प्रत्येकाला म्हणजे काही विद्यार्थ्यांचं बऱ्याच असं म्हणणं असतं की एका शासकीय नोकरीमध्ये गेलो तर तुम्हाला कुठेतरी अपग्रेडला चान्स नसतो. पण तो इथे खूप चांगल्या पद्धतीने आहे असं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. अशाच प्रकारचे आपण प्रश्न अजूनही सरांना विचारणार आहोत. या सेशनमध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या सेशनसाठी आपण काही नवीन प्रश्नासहित सरांसोबत नक्कीच जोडलेले राहूया. धन्यवाद.